माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे आणि तो एवढ्या छान पद्धतीने मी अनुभवतो. खूप छान वाटते मला ऐकून, अंगावरती असा अक्षरशः शाल येतं. सुप्रभात मित्रांनो, शुभ सकाळ. सकाळचे आता 6 वाजलेत, म्हणजे 5:45 वाजलेत आणि आम्ही आता रायगडच्या मोहीमेसाठी निघालो. सकाळच्या हे बघा, इथे हा जो स्टे आहे इथे स्टे केला होता आम्ही. तर आता समोर माझ्या बकाळ असं झालेली आहे आणि हळूहळू दिसायला चालू झालं आहे. बॅगेत हे सर्व त्या बॅगेत टाकायचं. ही बॅग आपण वर घेऊन सर्वांची तयारी चालू आहे. तर मित्रांनो, सकाळचा माहोल बघा. इथे समोर पार्किंग आहे आणि मस्त असं हळू मस्तपैकी सूर्य असं येईल त्या साईडने. तर इकडनं पूर्ण एरिया बघा लाल असा होतं. तर आपल्याला या साईडला जायचं आहे. इकडे सगळेजण एकत्र होतील आता आणि मग आपली पुढची मोहीम जी आहे ती सुरू होईल रायगडसाठी. तर सर्वांना शुभ सकाळ. जय शिवराय, जय जिजाऊ. एक नाश्ता मस्तपैकी पोहे खाऊन घेऊ सकाळी सकाळी पांढऱ्या टोप्या आहेत बरोबर. पांढऱ्या टोप्या भले कोण चुकला काय झाला तर पांढऱ्या टोप्या दिसतील बाबा, ते आमचे पांढरे टोपे आहेत. पटापट या. कोणा मुलं एका मुला अख्ख्या ग्रुपला उशीर होता का म्हणजे प्रत्येकाची जिम्मेदारी आहे बरोबर. आणि आजचा महत्त्वाचा विषय माहिती रायगडावर. आपण प्रत्येकजण रायगडावर आलेलो आहोत, आपल्याला पण रायगड माहिती आहे. आपण आज माहिती घेणार आहोत. त्याच्यामुळं ते सांगते तेच ऐकायचं आहे. यांना कोणी प्रश्न विचारायचा असेल तर वेळ जाईल, त्यावेळी आपण बसू. ज्यावेळी वेळ असेल त्यावेळी विचारू बरोबर. पण ते माहिती सांगतील ती व्यवस्थितपणे ऐका. महाराज की जय. संभाजी महाराज की जय. हर हर महादेव, हर हर महादेव. तर मंडळी, अशा तऱ्हेने आजच्या मोहिमेला सुरुवात झाली. तर आपण आता पुढच्या प्रवासाला मंडळी मोहीम चालू झाली आणि आपल्या पाठीमागे बघा पूर्ण सगळी मंडळी जी आहे ती येते. आपण पायरीपासून सुरुवात करणार आहोत आजच्या मोहिमेला. तर पाठीमागे बघा आज भरपूर गर्दी आहे, कारण की आज छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला होता. तो आजचा दिवस आहे म्हणजे 8 डिसेंबर. तर या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला होता. आणि इथे बघितलं तर शाळेच्या सहली पण आलेल्या आहेत. समोर बघा, या साईडला बघितलं तर धुकं दिसतंय आपल्याला, पूर्ण धुकं दिसतंय. धुकं चालू झालंय.
पुढं चढायचं मागे नका राहू, दिसलं पाहिजे ना. लहान लहान मुलं पुढं वा. असं करत राहतो. आले का? हे दीपक आले का? आले प्रॉपर कसं आहे हे सांगतो तुमच्या लक्षात येईल डोळ्यासमोर. हा जो डोंगर खाली उतरलाय आणि हा जो डोंगर वरती माणसं चढतात, बरोबर आहे. तिथे तुम्ही उभे हा डांबरी रोड आहे. हा महाराजांच्या काळात होता का? नाही. मग हा डांबरी रोड ज्या वेळेला बनवला त्यावेळेला ह्या डोंगरांच्या मध्ये एक खिंड होती, ती पाचाड खिंड होती. कुठली? पाचाड खिंड. लक्षात आलं तुमच्या? हा डोंगर एकमेकांना जॉईंट होता आणि या ठिकाणी एक छोटा दरवाजा होता, फार मोठा नव्हे, छोटा दरवाजा, जिथून माणसं फक्त ये जा करू शकतात नॉर्मली. त्या दरवाजाला नाव होतं चित दरवाजा. काय नाव होतं? चित्त दरवाजा नव्हे, चित दरवाजा. चित दरवाजाच्या वरती एक बुरुज आहे जो आपल्याला दिसेल, त्याचं नाव आहे खूप लढा बुरुज, जो आपण बघणार आहे प्रॉपर. पण या दोघांचं कनेक्शन सांगतो. खूप लढा, खूप याचा अर्थ कितीही क्षण, कितीही वेळ, म्हणून त्याचं खालच्या दरवाजाचं नाव काय? चित दरवाजा. चित म्हणजे काय? एखादा शत्रू जर चालून आला तर बुरुज जर किती टाइम लढू शकतो, तर शत्रूचं काय होणार आहे? चारी मुंड्यात चित होणार. कसं झालं? असा दरवाजा तो इथे होता, आता तो नाही, अस्तित्वावर पूर्णपणे गेलेला आहे, पडझड झालेला आहे. पण हा जो रस्ता तुम्हाला दिसतोय, याच्या आधी रायगडला किती जण आलेत? रायगडला किती जण येऊन गेलेत? इथूनच गेलेत का? जे लोक इथून गेलेत, लक्षात ठेवा, हा शिवकाळातला रस्ता नाही आहे, महाराजांच्या काळात. इथे फक्त एक खिंड होती. खिंडीमधून जे लोक गडावरती कामाला जायचे, म्हणजे जे सेवेला होते, त्यांना जाण्यासाठी हा छोटा दरवाजा होता. पण गडाचा जो मेन दरवाजा आहे, जिथून सगळे रोज ये जा व्हायची, तो दरवाजा खाली या दोन डोंगरांच्या दरीमध्ये आहे. आपण तिथून जाणार आहेत सगळं. तर इथून जी वाट आहे, मग तुम्ही म्हणाल हे सगळं कोणी बनवलंय, कधीच्या काळात? तर या ठिकाणी या रायगडावर 300 वा राज्याभिषेक ज्यावेळेला झाला, त्यावेळेला पुरातत्व विभागाने या वाटेचं रुंदीकरण केलं आणि प्रॉपर एक वाट बनवली, कारण पर्यटकांना या जायला सोपं पडेल. मग तुम्ही मला गडाचा मेन दरवाजा कुठे आहे, मेन पायरी कुठे आहे, ज्याला आपण पहिली पायरी म्हणू शकतो, तर ती खालच्या साईडला. लक्षात आलं? इथून वरती 2752 फुटावर आपण जाणार. किती? 2752 फुटावर 2700 पायऱ्या चढून जाणार. त्याच्या वरती 1260 एकर. विचार करा, तेवढ्या 1260 वर 350 ते 400 बिल्डिंग आहेत, ज्याच्यावरती महाराजांची सदर, राजवाडा, जे आपण सगळं बघतो वैभव, हे त्या 1260 मध्ये टोटल. महाराजांचं प्रशिक्षण केंद्र, सैनिकांना ट्रेनिंग दिलं जायचं, हे सगळं आज आपण बघणार. हे सगळं त्याच्या वरती आहे. जे तर आपण वाघबीळच्या दिशेने इथे पोहोचलो. बघा तर मंडळी, सुंदर अशी माहिती ऐकल्यानंतर आता आपण चाललोय नाणे दरवाजाकडे. तर हे बघा, पब्लिक आपल्या पुढे चालतंय आणि मी सगळ्यात शेवटी आहे. तर माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे आणि तो एवढ्या छान पद्धतीने मी अनुभवतोय.
खूप छान वाटतंय मला ऐकून, अंगावरती असं अक्षरशः शार येतं. तर चला आपण नाणे दरवाजाकडे जाऊ आणि आपल्या व्हिडिओ जे आहेत ते कंटिन्यू ठेवू. जिथे आपण आता आहोत नाणे दरवाजाला आपण आता चाललोय. इकडे खाली रायगडवाडी आणि छत्री निजामपूर हे हजारो लोक हर हर महादेव आहेत आपल्याकडे, कमी नाहीत, 900 सगळी आहेत. तुम्हाला तसं व्हायचंय का? नाही. या राजमार्गाचा पुरेपूर आनंद घ्यायचा. का घ्यायचा हे परत सांगतो. ही तीच जागा आहे ज्या जागेवरून महाराज, शंभूराजे, आई जिजाऊ, स्वराज्यातली संपूर्ण जेवढे अधिकारी लोक आहेत, जिथे जिथे एक स्वराज्य चालले अगदी शेवटच्या काळात ब्रिटिश काळापर्यंत, इथूनच महाराज वरती गेलेत आणि खाली आले. ताकद ठेवा सगळ्यांनी, कारण ऊन पडलं की भरपूर त्रास होईल सगळ्यांना. त्याच्यामुळे त्या उन्हाशी सुद्धा आपल्याला सगळ्यांना झटायचं, म्हणून सगळ्यांनी तयारी ठेवा. ही पहिली पायरी लक्षात ठेवा. इथून सुरुवात होते. हा राजमार्ग आहे नाणे दरवाजाचा, गडाच्या पहिल्या प्रवेशद्वाराचा. गोंधळ करू नका, डोंगराच्या कडेने कोणी जाऊ नका. मी काय सांगतोय सूचना लक्षात ठेवा, प्रत्येकाने प्रॉपर सगळ्या लहान कडेने जाऊ नका, वरून माकडं. तर मित्रांनो, ज्याप्रमाणे सरांनी बोलल्याप्रमाणे बघा माकडं पूर्ण ह्या कड्यावरून फिरत आहेत. त्यामुळे त्यांनी सांगितलं की कडेने म्हणजे भिंतीच्या कडेने दगडाच्या बाजूने कोणीही चालू नाही. सगळ्या समज आपल्या खोट्या ठरतील, परंतु पुराव्याच्या आधारावर जर समज. तर मित्रांनो, आपण आता दरवाजाच्या जवळ पोचलोय आणि दरवाजाच्या जवळ तुम्हाला एक दाखवतो. आजूबाजूला बघा, धुक्यामध्ये किती भारी दिसते. सकाळी मॉर्निंगचा व्ह्यू आहे. मग पुढे आले हो चाल एक नंबर कांदेल आमच्या बरोबर मग काय मार्गन मागे छोटा भाऊ हो का प्रिन्सिपल आहे तिथं उरण. ओके शाळेची हा म्हणून तुम्ही येऊन बोललात मला की शाळेच्या मुलांमध्ये यायला पाहिजे असं. हा आता कळलं. नंबरिंग दिली. जाऊ दे, आरामात जाऊ दे. कावळ्या बोळ्या करायचे ना. तर मित्रांनो, नाणे दरवाजातून आत आल्यानंतर आता आपण चाललोय महादरवाजाकडे. तत्पूर्वी मी तुम्हाला आजूबाजूचा पुन्हा एकदा परिसर दाखवू इच्छितो. समोरचा जो व्ह्यू आहे, जिथून आपण आलोय खालून वर, तो वाला व्ह्यू. तर आपल्याला इथं खाली दिसते ती घरं दिसत आहेत, ती आहे रायगडवाडी. आणि हा जो रोड दिसतो तिथून आपण आता सध्या वर आलोय. हे बघा, इथून असे चालत या रस्त्याने नाही तर इथे मुख्य रस्त्याने आपण चालत वर आलोय.
तर आपण आता महादरवाजाच्या दिशेने आता आपण आगे कुछ करू. चला. सांगितलं तुम्ही ना इकडं वर चढलो तर शेवटच्या टप्प्यामधून इथे येईपर्यंत अगदी सगळ्यात तर मित्रांनो, आत्ता जी आपण माहिती ऐकली महादरवाजाची, तो महादरवाजा वरच्या दिशेने असा काही दिसतो बघा. जे गोमुख आपण म्हणतो हे असं आणि पुन्हा वळण. तिकडून इथून प्रवेश केल्यानंतर एस आकारामध्ये इकडे वळून इथे येतो आपण आणि पुन्हा इथून हे या पायऱ्याने वर येतो. हे बघा, हा असा काही रस्ता आहे. तर अजून किल्ला सरायचा बाकी आहे. तर आता वाजलेत बघा किती, 12 वाजलेत. चला, अजून आपल्याला अजून वरती सदरेवर जायचं आहे. तिथे आपल्याला माहिती अजून भेटेल, ती माहिती आपण घेऊ.